आता बातमी आहे पुणेकरांसाठी। पुण्यातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। काल गुइलेन बॅरे सिंड्रोमचा एकही रुग्ण सापडलेला नाहीये। रुग्णांवरती सध्या पुणे शहरातल्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 111 रुग्णांमध्ये 77 पुरुष रुग्ण तर 34 महिला रुग्ण आहेत। यापैकी 13 रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल की कालच्या दिवसात तरी कोणी रुग्ण नव्यानं सापडलेला नाहीये पुण्यामध्ये। लोकांना योग्य त्या खबरदारी घेत उपाययोजना करण्यास सांगण्यात आलेलं आहे। पाणी उकळून प्या हा एक सगळ्यात महत्त्वाचा संदेश सध्या वारंवार दिला जातोय। पुण्याच्या दौंडमध्ये विद्यार्थ्यानं पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचं शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा यासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ही सुपारी देण्यात आली आहे। आपल्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून केला गेला। दरम्यान विद्यार्थिनीनं घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरनं दौंड पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।